मॅन ऑफ द मॅच ठरलेत या अगोदरच्या लेजंडरी मॅच मधील सन्माननीय महावीरजी कुमट सर मॅन ऑफ द मॅच आणि मोमेंट ऑफ द मॅच ठरलेत सन्माननीय मेघराजजी सुराणा मोमेंट ऑफ द मॅच। या अगोदरच्या मॅच मधील मोमेंट मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल प्रसिद्ध जनसेवा पतसंस्थेचे संचालक सन्माननीय वीरेंद्रजी बेदमुता सर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देण्यासाठी मुख्य मंचावर यावं आणि मोमेंट ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी सन्माननीय SP चोरडिया सर आपल्याला विनंती असेल मोमेंट ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी हा पुरस्कार देण्यासाठी आपण मंचावर यायचं आहे। लेग बाईटच्या माध्यमातून या 4 धावा येतील। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। आजच्या रात्रीतील 5वी लढत मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते। टीम एव्हेंजर्स विरुद्ध टीम रॉयल्स ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय। टीम एव्हेंजर्स संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय, टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। पहिल्या 3 बॉल मध्ये 3 चौकार आले, चौथा मात्र वाचवलाय। चांगला फील्ड, सलामीला आपण बघू शकाल डावी उजवी जोडी। काल दुसऱ्या रात्रीतील खेळामध्ये लेजंडरी जो मॅच खेळला गेला लेजंड्स खेळाडूंचा त्यामधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कालच्या सामन्यातील ठरलेत किरणजी पिचा सर। कालच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच त्यांना देखील इथे सन्मानित केलं जात आहे। सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत किरणजी सरांना किरणजी यांना सन्मानित केलं जात आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते। धावफलक मैदानावर चालू असलेल्या सामन्यामध्ये 14-14 हा मात्र डाउन द लेग, इट्स अ नॉन प्लेबल अनप्लेबल डिलिव्हरी। विकेटच्या फारच बाहेर लेग स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न होता। आणखी एक वाईट बॉल, सलग 2 अतिरिक्त धाव, सलग 2 वाईट बॉल, 16 रन ऑन अ स्कोर बोर्ड। चेतन कोचर आणि मयूर भन्साली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम एव्हेंजर्स संघाकडनं राईट हँडेड लेफ्ट हँडेड ही जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये। इथे मात्र बॉलला फॉलो केलं गेलं चेतन कोचर यांच्याकडनं, मात्र तरीही संपर्क झाला नाहीये। याचं कारण की आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय। इट्स वाईट बॉल, 17 रन्स 17 धावा। ओ वाह, आणखी एक सुंदर बॉल ऑफ कडर, स्विंग अँड मिस। या सुंदर बॉल सोबत षटकाची इथे समाप्ती होईल। पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 चौकारांच्या मदतीनं धावफलक टीम एव्हेंजर्स 17 धावा। टीम हडल्स टीम मीटिंग्स या कमी करायच्यात, आपल्या सर्वांना विनंती असेल। याचं कारण वेळ आपल्याकडे कमी आहे। रात्रीचे 9:33 झालीत। आणखी 2 महत्त्वपूर्ण सामने बाकी आहेत,
अगदी त्याच कारणामुळे वेळ आपल्याला वाचवायचा आहे. अगदी वेळेसंबंधित देखील म्हटलं जातं की वेळ ही अनमोल वस्तू आहे. ज्याने वेळेची किंमत जाणली, वेळेने त्याची किंमत जाणली. ऑनसाइडला खेळून काढलाय, चांगला फील्ड रिटर्न केलाय, मात्र अगदी वेगानं, वायू वेगानं, वाऱ्याच्या वेगानं बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय चेतन कोचर. धावफलक 18. कारण रन रेट जर आपण बघत असाल तब्बल 15.5च्या सरासरीने धावा वसूल केल्या जात आहे. समोर खेळलाय, चांगलं फील्ड इथे विरेंजी यांच्याकडनं. वाह, सुपर. 18 रन्स. कडक. ओहो, इथे प्रयत्न पडताय कमी, मिळेल 4 धावांची हमी. चेतन कोचर यांच्या बॅट मधनं येतोय खणखणीत कडक चौकार. 4 धावफलक 22. 22 रन्स विदाउट लॉस. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा माणस आलेत. माणस पिचा राउंड द विकेट. ओ, कट केलाय, स्लाइस केलाय, चेंडूला पाठवलाय थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. इट्स अ 4 रन्स. नजाकत बघायला मिळते. अगदी चेंडूला स्लाइस केलाय. लेट कट पद्धतीचा एक देखना फटका चेतन कोचर यांच्या बॅट मधनं. 26 ड्राइव्ह केलाय. व्हाट अ शॉट. अगदी ज्या कर्णधाराने भारतीय संघाला आक्रमण करणं शिकवलं, अटॅकिंग क्रिकेट खेळणं शिकवलं, ते सौरभ गांगुली. अगदी त्यांच्या बॅटिंगची आठवण करून देणारी ही खेळी. इथे पावलांचा वापर केला, पुढे आले, मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये. चांगलं फील्ड केलं जातंय कव्हर क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनवर. आणि या सुंदर बॉल सोबत, सुंदर फिल्डिंग सोबत षटकाची इथे समाप्ती होते. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक प्रतिषटक 15 धावा. या सरासरीने धावफलकावर धावा लागताय 30 धावा. 30 एक चांगलं बॅटल आता आपण या पुढच्या षटकामध्ये निश्चितच बघू शकाल. मयूरजी पिझा आलेत बॉलिंग ट्रॅकवर. कडक कडक. अगदी बाउंड्री लाईनला दिलीये धडक. फटका होता कडक. मयूर विरुद्ध मयूर हे बॅटल. 2 मयूर मधला संघर्ष. ओहो, चांगला बॉल, स्लोअर वँड, संधी असेल, मात्र अगदी कोसळले, पडले, मात्र स्वतःला सावरलं आणि एक रिस्की सिंगल अगदी वेगाने पूर्ण करताय मयूर भन्साली. धावफलक 35. 35 विदाउट लॉस. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला मयूरजी पिचा, दुसऱ्या बाजूला चेतनजी कोचर. सर्वोत्तम खेळाडू मधला संघर्ष. ओहो, व्हॉट अ शॉट. अगदी चेतन कोचर विपक्ष संघाला सांगत असेल की तुम्ही कितीही लावा ताकद, मात्र मी नाही झुकत, मी खेळणार, मी मारणार. 39. 39 हा मात्र खराब बॉल, खराब बॉल. वेळ भरपूर होता, मात्र इथे गोलंदाजाला रीड केलंय आणि चेंडूला जाऊ दिला गेला. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. इट्स अ अनप्लेबल डिलिव्हरी. व्हाईट बॉल. ओहो, चांगला बॉल, संधी असेल. ओहो, क्या बात आहे. बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. आपल्या गोलंदाजी मधलं ब्रह्मास्त्र बाहेर काढताय गोलंदाज मयूरजी पिचा. स्लोअर वन, धीम्या गतीचा फसवा चेंडू. समोरच्या स्क्रीनवर रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकाल कशा पद्धतीने हा चेंडू इथे हाताळलाय. अप्रतिम बॉल, मॅजिक बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज कर्टली एम्ब्रोज यांचा स्लोअर वन जगप्रसिद्ध आहे. इथे वर्गात लक्ष नाहीये. इथे फार मोठी चुकी विकेटच्या मागच्या बाजूला यष्टीरक्षकाकडनं, विकेट कीपरकडनं.
बाईच्या माध्यमातून या धावा असतील, सोबतच व्हाईट बॉल. 5 अवंतर धावा मिळतील. धाव फलक आणखी वेगाने पुढे जातोय. 45 रन्स. थोडस महागड षटक ठरतंय. मयूरजी पिचा यांचं आतापर्यंत 15 धावा खर्च करताय या षटकामध्ये. 45 धावा. शेवटचे 2 बॉल आणखी शिल्लक या षटकातले. कडक. वाह, व्हॉट अ शॉट. फुल फेस ऑफ द बॅट. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. अगदी जमिनीला समांतर एक अप्रतिम ड्राइव्ह आपण बघतोय. फुल टॉस. खराब बॉल. अगदी जागा बनवली आणि चेंडूला त्याची जागा दाखवली आहे. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे जातोय. षटकाची देखील समाप्ती होईल. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचतोय 53 रन्स. 53 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा होत्या 30. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 53. तब्बल 23 धावा या षटकामध्ये फटकावल्या गेल्यात. अप्रतिम बॅटिंग इथे चेतनजी कोचर यांच्याकडनं. 14 बॉल मध्ये 33 धावांची एक वादळी खेळी, स्फोटक खेळी बघायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर एक फार मोठा बदल बघायला मिळतोय. ऋषभ आलेत. ऋषभ पीचा 14 नंबरची जर्सी त्यांनी परिधान केली आहे. एक स्टायलिश क्रिकेटर म्हणून देखील त्यांना जाणलं जातं या गोटी टर्फ क्रिकेटमध्ये. जोडी फोडण्यासाठी त्यांना आमंत्रित केलेलं दिसतंय. वा, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. धमाकेदार सुरुवात, स्फोटक सुरुवात षटकाची. समोर मारलाय बॅक टू द बॉलर. मात्र तितकंच चांगलं सुरेख असं क्षेत्ररक्षण ऋषभ पीचा यांच्याकडनं. स्ट्रोक अप्रतिम होता, मात्र त्याही पेक्षा चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये ऋषभकडनं. डॉट बॉल. आणखी एक समोर खेळलाय आणि याही वेळेस दर्जेदार आपला क्लास दाखवतोय फिल्डिंग मध्ये ऋषभ. संपूर्ण शरीर बॉलच्या मागे झोकून देत आहे. चांगलं फील्ड. डॉट बॉल. यावेळेस मात्र यश मिळतंय. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. मयूर बन्साली यांच्या बॅट मधनं येतोय कडक मजबूत प्रहार. चौकार. 4. 61 रन्स. 61 धावा 3.4 षटकानंतर. चांगली सरासरी बघायला मिळते. धावगती चांगली आहे. मयूर ऑन साइडला खेळलाय. ओ डायरेक्ट हिट आणि पंचांचं बोट आकाशाकडे आणि मयूर बन्साळी निघाले तंबूकडे. अप्रतिम रिटर्न. अगदी धरला नेम आणि मयूर यांचा केलाय गेम. बॅट्समन रन आउट. बॅक टू द डग आउट. वीरेनजी आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट्स. अप्रतिम क्षेत्ररक्षण. सुपर. मित्रांनो, तुम्ही फक्त बॅटिंग किंवा बॉलिंग करून सामने जिंकू शकत नाही. तुम्ही चांगल्या फिल्डिंगच्या जोरावर देखील सामने जिंकू शकतात. यावेळेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेळेस असं घडलंय. अगदी संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ज्यांना म्हटलं जातं, जॉन्टी रोड्स यांनी देखील काही मॅचेस मध्ये फक्त फिल्डिंगच्या जोरावर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय आणि अनेक सामने देखील जिंकून दिलेत. ती आठवण आता ताजी होते. आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट्स बाय वीरेनजी. सुपर. 61 धावा. नवीन बॅटर आलेत. चांगला बॉल. चांगला बॉल. चांगल्या बॉलला इथे सन्मान देत आहे. चांगल्या खेळाडूंची लक्षणं देखील बघायला मिळते चेतनजी कोचर यांच्या माध्यमातून की चांगला बॉल असेल त्याला सन्मान द्यायचा आणि खराब बॉल असेल तर त्याचा समाचार घ्यायचा. हे बेसिक हे सूत्र घेऊन मैदानात उतरलेले चेतन कोचर. 4 षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक टीम एव्हेंजर्स 1 गडी बाद 61 धावा. चला घाई करा प्लीज प्लीज. मुख्य पंच म्हणून सन्माननीय किशोरजी मखाने. संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये त्यांना फ्लिंट ऑफ या नावाने देखील जाणलं जातं. तर स्क्वेअर लेग पंच म्हणून सन्माननीय तुषारजी उगले सर. ॲज अंपायर म्हणून या स्पर्धेसाठी अत्यंत मोलाचं सहकार्य आयोजन समितीला ते करताय. आमच्या संपूर्ण अंपायरिंग पॅनलचं देखील फार कौतुक असेल, आभार असेल. मानस रॉफ द विकेट. पहिला बॉल.
चांगला बॉल यावेळेस बॅकफुटला गेले निखिल काबिया. संपर्क नाहीये, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर असलेला हा चेंडू खेळू शकले नाही. डॉट बॉल आलाय. समोर खेळलाय आहे, प्रोटेक्शन आहे तिथे, चांगलं फील्ड, सलग 2 डॉट बॉल येत आहे. आणखी एक चांगलं स्ट्रॅटर्जी बघायला मिळते की इन्फॉर्म बॅटर चेतन यांना नॉन स्ट्रायकिंगला उभं केलंय. इथे संधी असेल, आणखी एक महत्वाचं की दोनही संघांचे पाठीराखे जोरदार टाळ्या वाजवत आपल्या आपापल्या संघांना इथे मोटिवेट करत आहे, सपोर्ट करत आहे. 62 धावा. माणस पुन्हा एकदा रम द विकेट आलेत. ओ हो चेतन कोचर, यू मिस, आई विल डेफिनेटली हिट, क्लीन बोल्ड, बॅक टू द डगआउट. मानस छा गए. एक चांगला निर्णय राहिलाय. मानस यांना इन्व्हाइट केलंय बॉलिंग ट्रॅकवर. चला घाई करा प्लीज. सेलिब्रेशन आणि टीम मीटिंग्स यासाठी कमी वेळ घ्या आपण, आपल्याला विनंती असेल. ताफलक 62. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. महेंद्र आलेत. महेंद्र बन्साली. मानस काय जबरदस्त गोलंदाजी करताय. ओ खराब बॉल पाठवलाय महेंद्र बन्साली यांनी सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. 4.5 षटकाची समाप्ती होते. शेवटचा बॉल या षटकातला असेल. धावफलक 66. धावांचा वेग या षटकामध्ये कमी झालाय. याचं कारण चेतन बाद झालेत, बाहेर गेलेत. महेंद्र बन्साली यांनी पहिल्याच बॉलवर चौकार ठोकल्यानंतर मात्र विरोधी संघामध्ये खळबळ माजली आहे. इट्स अ नो बॉल. नो आणि लेग बाईच्या माध्यमातून एक सिंगल, अशा 2 अतिरिक्त धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 66 धावा. 68. 68. ओह, इथे मात्र खराब पद्धतीने खेळताय, खराब पद्धतीने बॉलला फेस करताय. अगदी अक्रॉस द लाईन दोन्ही पॅडच्या मधनं, दोन्ही पायांच्या मधनं चेंडू अगदी वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. षटकाची इथे समाप्ती होईल. 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर टीम एव्हेंजर्स 2 गडी बाद. 68 धावा. 68 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5 ओव्हर्स. चला घाई करा. मी पुन्हा एकदा विनंती करेल, सातत्यानं तुम्हाला सूचना केली जात आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. आणखी 2 महत्वाच्या मॅचेस खेळायच्या आहेत. त्यासाठी आपलं सहकार्य अपेक्षित. शेवटचं षटक घेऊन येत आहे पुन्हा एकदा ऋषभ आलेत. या अगोदर अप्रतिम षटक त्यांनी हाताळलंय. फक्त 8 धावा खर्च केल्या. समोर खेळलाय. नो चान्स. अगदी बॉल आणि फिल्डर यामधली रेस, ही रेस मात्र बॉल जिंकतोय आणि मिड ऑफच्या बाहेर म्हणजे सीमारेषेच्या बाहेर 4 रन. 72. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद. 72 धावा. ऋषभ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस द लाईन, अगदी ऑफसाइडचा चेंडू ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, मात्र संपर्क नाहीये. ऑन साइडला खेळलाय आहे, प्रोटेक्शन आहे तिथे, संधी असेल आणि यस, वाह, व्हॉट अ फील्ड, व्हॉट अ रिटर्न, सुपर रिटर्न. आणि बाकी राहिलेलं काम मात्र ऋषभ अतिशय सुरेखपणे उत्तम पूर्ण करताय. आणि इथे मात्र धावबाद होत आहे बॅटर महेंद्र बन्साली. इथे मात्र धावचित होत आहे. महेंद्र बन्साली इथे बाद झाले, ते देखील बाहेर जात आहे. चांगलं षटक राहिलंय, चांगल्या पद्धतीने षटक हाताळत आहे. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून ऋषभ पिसा यांना जाणलं जातं. यानंतर नेक्स्ट मॅच असेल सनरायझर्स कॅपिटल्स. मॅचच्या इंटरव्हल मध्ये
या पहिल्या डावानंतर दोन्ही संघनायक म्हणजेच टीम सनरायझर्स आणि टीम कॅपिटल्स कॅप्टन टॉस साठी यायचंय. सुरेख वाह, यावेळेस मात्र नजाकत बघायला मिळाली. कलात्मक जास्त काही ताकद लावली नाहीये निखिल खाबिया यांनी, फक्त टाइम केलाय. आणि मित्रांनो, लेदर बॉल असेल, टेनिस बॉल असेल, क्रिकेटच्या कुठल्याही फॉर्मॅटमध्ये तुम्ही तुमचं कनेक्शन बॅट आणि बॉल मधलं हे महत्वाचं, तुमचा टाइम महत्वाचा असतो. तो टाइम इथे केलाय निखिल खाबिया यांनी. अप्रतिम बॅटिंग, सुपर. 76 रन्स, 76 धावा. फॉलो थ्रू मध्ये वा वा वा, आपल्या फॉलो थ्रू मध्ये डाव्या बाजूला सूर मारत एक सुरेखपणे चेंडूला स्टॉप केलाय. डॉट बॉल बॅकफुटला जात आहे, मात्र सिंगल, रिस्की सिंगल पूर्ण केली आहे. आणि या सामन्यातील पहिला डाव, पहिली इनिंग इथे पूर्ण होते. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 6 षटकानंतर धावफलक जाऊन पोहोचेल 3 गडी बाद 77 धावा. आणि ही मॅच जिंकण्यासाठी टीम रॉयल्स या संघाला 36 बॉल 78 धावा, 78 रन्स टार्गेट असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं आणखी एक महत्वाचा आभार आमच्या समालोचन कक्षाच्या माध्यमातून इथे व्यक्त केले जात आहे. या स्पर्धेसाठी जी दर्जेदार विकेट आणि दर्जेदार आउटफील्ड ज्यांच्या माध्यमातून बनवलं गेलं किंवा त्यांनी सहकार्य केलं, मोलाचं सहकार्य विकेट बनवण्यासाठी असेल किंवा आउटफील्ड बनवण्यासाठी, ते आमचे सन्माननीय प्रवीणजी अप्पा, त्यानंतर प्रवीण अप्पा सूर्यवंशी, नानाजी सूर्यवंशी, विक्रमजी दुर्गुडे सर आणि संपूर्ण टीमचं खूप खूप आभार JPL ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं. तर मी नेक्स्ट मॅच कॉल करतोय. कॅप्टन या टीम सनरायझर्स, टीम कॅपिटल्स दोन्ही संघनायक आपण टॉस साठी यायचंय. टीम कॅपिटल्स, टीम सनरायझर्स, या मान्यवर आपली वाट बघताय, ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होणार आहे ती मान्यवर आपली वाट बघताय. या लवकर. यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकू शकाल व्हॉइस ऑफ नाशिक, मुन्नाजी शाह सर. ओव्हर टू मुन्ना सर. धन्यवाद संदीप जी। 78 रनों का लक्ष्य जीत के लिए रॉयल्स के सामने। मयूर पहले ओवर में गेंदबाजी कर रहे हैं और नहीं है ना, गुड फील्ड, यस 4 रन है, सॉरी 4 रन है। एक गेंद में स्कोर है 6 रन। मयूर बंसाली गेंदबाजी कर रहे हैं, सामने है गौतम पोखरना।
मयूर की गेंद गौतम को, और ये और एक वाइड। 7 रन स्कोर है। 78 रन बनाने हैं 6 ओवर्स में, 13 रन पर ओवर के रन रेट से, और पहले 7 रन बन चुके हैं एक गेंद में। अगली गेंद होगी गौतम पोखरना को। मयूर की गेंद काट किया। ग्यारह रन। अगली गेंद होगी गौतम पोखरना के लिए। इस बार गेंद आकर शरीर में टकराई। पिछले 3 दिनों से भारी संख्या में दर्शकगण, माता बहनें भी आनंद ले रही हैं, बच्चा कंपनी भी आए हैं। जाओ, क्लीन बाउंड्री। थैंक यू डीजे। गौतम पोखरना को मोहब्बत से घोटी में नाना भी कहा जाता है। मयूर बंसाली, स्कोर 15 रन। व्हाट अ शॉट। उन्नीस रन स्कोर है। अगली गेंद होगी गौतम के लिए। इस बार खेल दिया फाइन लेग की तरफ, 4 रन। एक ओवर का खेल कंप्लीट हो गया। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 23 रन। अब 5 ओवर का खेल बाकी है। 30 गेंदों में बनाने हैं 55। खुद चेतन कोचर आए हैं गेंदबाजी करने के लिए। अब मयूर हैं स्ट्राइक पर। पहली बार मौका मिला है मयूर पीचा को। चेतन कोचर लेफ्ट आर्म राउंड द विकेट। हो, व्हाट अ शॉट। सत्ताईस रन बन गए। अब 7 गेंदों में स्कोर है 27 रन। What a batting! ते पायाला लागून गेलेले त्याने मोजले जातात. भाऊ कैसे होता है जो लेग बाय इसका 4 है ना, ये बैट्समैन के खाते में नहीं होता. विकेट चला गया।
चला चला वेळ कमी आहे. रात के 10 बजने वाले हैं, 2 मैचेस अभी और बाकी हैं, ये बात ख्याल में रखनी है. देखिए इस मैच के 4 ओवर बाकी हैं और उसके बाद 2 मैचेस बाकी हैं. और उसमें आज गड़बड़ ये है कि आज वारे में गारवा आ गया है. आज सर्दी बढ़ गई है. वीरेन शाह आए हैं नए बैट्समैन. What a ball and turn from Chetan Kochar. 35 रन. अगली गेंद वीरेन शाह को, बहुत सुंदर ड्राइव. ये गाना अच्छा बजाया, इससे सर्दी थोड़ी कम हुई है. निखिल खाबिया आए हैं गेंदबाजी करने के लिए और मुकाबला होगा पोखरना से. 6 गेंदों में 3 चौके लगाए हैं गौतम पोखरना ने अब तक. ऑन साइड में खेला गेंद को, टर्न हुई. व्हाट अ फील्डिंग रन. देखिए जो स्ट्रोक खेला था गौतम पोखरना ने, जब वो गेंद बल्ले से निकलती है तो जिस अंदाज में स्ट्रोक खेला गया था तो गेंद भौरे की तरह घूमती है. तारीफ करनी होगी पारख की, क्या बेहतरीन फील्डिंग की है पारख ने. कट एंड 4. अगले मुकाबले में टॉस जीतकर सनराइजर्स के कैप्टन ने कैपिटल्स के खिलाफ पहले गेंदबाजी करने का फैसला किया है. अगली गेंद लेकर खाबिया खेला गेंद को, गेंद पहुंची है मिड ऑन पर. डॉट गेंद. 43 रन स्कोर है. अगली गेंद खाबिया की गौतम पोखरना को. थैंक यू डीजे. अब हालात ये हैं कि 20 गेंदें बाकी हैं और 20 गेंदों से जीतने के लिए बनाने हैं 31 रन. 31 रन बनाने हैं. निखिल खाबिया तैयार हैं गेंदबाजी करने के लिए. सामने होंगे गौतम पोखरना. बहुत अच्छी बैटिंग कर रहे थे गौतम पोखरना. एक खराब स्ट्रोक खेला. 2 गैर वाजिबी विकेट गंवा दिए हैं इस समय रॉयल्स ने. एक वीरेन शाह का और दूसरा गौतम पोखरना का. खाबिया गेंदबाजी कर रहे हैं. नए बैट्समैन आए हैं पिचा. शुभम पिचा के लिए गेंद. मयूर सॉरी ऋषभ पिचा. देखना है. अगर हकीकत में आज बताया जाए तो आज की शाम मयूर भंसाली की नहीं है. पहले गेंदबाजी में 23 रन दिए. यस सर. चलिए फास्ट. क्या देख रहे हैं?
18 गेंदें बाकी हैं, 18 गेंदों में जीतने के लिए बनाने हैं 27 रन। एक बार फिर कप्तान ने भरोसा जताया है मयूर भंसाली पर। बहुत बड़ी जिम्मेदारी है मयूर भंसाली पर। वर्धन मेहता हैं स्ट्राइक पर। मयूर की गेंद और फेस करेंगे वर्धन। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, यस, वाइड बॉल। व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल। देखिए मिडल स्टंप पर जाकर टकराने वाली गेंद पर पैर बीच में आ गया और चौका चला गया। इसी का नाम क्रिकेट है, इसी का नाम क्रिकेट है। पैर अगर बीच में नहीं आता तो मिडल स्टंप उखड़ गया होता। 56 रन बन गए हैं। अब अगली गेंद लेकर मयूर, सामने है मेहता। लवली कवर ड्राइव, बहुत सुंदर फील्डिंग। 56 रन, 22 रनों की आवश्यकता है अभी। और नेक्स्ट बॉल, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, गुड कमबैक फ्रॉम मयूर। देखिए मयूर को अगर अच्छी गेंदबाजी करनी है तो उन्हें एक बात बिल्कुल दिमाग में रखनी पड़ेगी कि ये लोग, ये मैच नगर के लोग भी देख रहे हैं। अपने आप अच्छी गेंदबाजी होगी। अगली गेंद मयूर की, बैक टू द बॉलर। चौदह गेंदें बाकी हैं और 18 रन बनाने हैं अब। अगली गेंद होगी मेहता के लिए। ड्राइव, तेरह बॉल 14 रन आ गया है मैच अब। मयूर की गेंद मेहता को डॉट, गेंद ओवर कंप्लीट हो जाएगा। 4 ओवर का खेल कंप्लीट हो गया। 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 3 विकेट के नुकसान पर 64 रन। अब 12 गेंदें बाकी हैं। 12 गेंदों से जीतने के लिए बनाने हैं रॉयल्स को 14 रन। और ऋषभ बोरा जी जहां भी हो यहां आ जाइए हमारे पास। ऋषभ जी आगे आगे। ऋषभ पीछा है स्ट्राइक पर और गेंदबाजी करने के लिए आए हैं चेतन कोचर। एक गेंद खेली है ऋषभ ने और चौका लगाया एक ही गेंद पर। अगली गेंद, गुड बैटिंग, गुड बैटिंग। चेतन कोचर तैयार हैं अगली गेंद के साथ। ऋषभ ऑन अ स्ट्राइक, फिर उसी प्रकार का शॉट और सेम रिजल्ट। ऋषभ ऑन साइड में इसलिए खेल रहे हैं, ऋषभ जानते हैं ऑफ साइड में 4 खिलाड़ियों को लगाया गया है, ऑन साइड में केवल 2 प्लेयर्स हैं, 2 फील्डर्स हैं। अब हालात ये हैं कि 10 गेंदें बाकी हैं और 10 गेंदों में जीतने के लिए बनाने हैं 6 रन। एक बार फिर आप तमाम लोगों का और YouTube के माध्यम से जो भी लोग लाइव टेलीकास्ट का आनंद ले रहे हैं, आप सभी लोगों का हार्दिक स्वागत है जैन प्रीमियर लीग में। चेतन कोचर
स्टीयर कर दिया। केवल 2 रनों की आवश्यकता है जीत के लिए रॉयल्स को। अब 9 गेंदें अभी बाकी हैं। चेतन कोचर की गेंद और इसके साथ ही मुकाबला जीत लिया है रॉयल्स ने। आइए चलते हैं संदीप जी के पास।